नमस्कार. आपल्या चटपटीत आजीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला चाकवताची गरगटी भाजी बनवून दाखवणार आहे. बनवायला एकदम सोपी आणि खाण्यासाठी अप्रतिम चव लागते आणि शरीराला थंड असते. उन्हाळ्यामध्ये ही भाजी खूप चांगली असते खाण्यासाठी. इथं मी एक चाकवताची पेंडी बाजारातून आणली आहे आणि अशी पानं तोडून घ्यायची. लागणारे साहित्य तुम्ही बघू शकता. 7-8 हिरव्या मिरच्या, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 टोमाटा, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि हे चाकवत स्वच्छ धुवून असं टमाटा आणि चाकवताची भाजी 5 मिनिट वाफवून घ्यायची थोडंसं पाणी टाकून. तिला चांगली वाफ आलेली आहे. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट मोठं कुटून घ्यायचं. मिरचीचा ठेचा करून घ्यायचा मोठा आबडधोबड. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आता ते टोमॅटो आणि त्याची भाजी वाफवलेली एका पातेल्यात काढून घेऊन त्याच्यामध्ये ते बेसन पीठ, ते ओबडधोबड कुटलेले शेंगदाण्याचं कूट आणि अर्धी वाटी मुगाची डाळ इथं मी चांगली भिजवून घेतली आहे 4-5 तास. आणि ते थोडंसं पाणी निघालेलं भाजीमधलं त्याच्यातच घालून टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि भाजीला आता कढई ठेवून तडका देऊन घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ टाकायचे, धने जिरे पूड टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे. चला आता गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घेऊ. थोडंसं भाजी मिक्स करून तेल टाकून आता भाजीला तडका देऊन घेऊ. थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. थोडेसे जिरे लाल झाले की हिंग टाकून घ्यायचा. लसूण थोडा तुकडे करून घेतलात, लसूण टाकून घ्यायचा. आता ते लसूण लाल झाला आहे, लगेच त्याच्यामध्ये थोडं ठेचलेलं ती मिरची टाकायची. कांदा टाकून कांदा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता भाजी द्यायची टाकून त्याच्यामध्ये आणि थोडी हलवून 5 मिनटं झाकून ठेवायची. संध्याकाळच्या जेवणाला ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते आणि भातासोबत पण खायला खूप छान आवडते. ह्याच्यामध्ये लिंबू पिळून खाऊ शकता. 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचे आहे मीडियम आचेवर. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. 5 मिनटं झालेली आहेत. बघू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते. अप्रतिम चव आहे ह्या भाजीला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.